नमस्कार. आज आपण निघालोय अष्टविनायक दर्शन आणि त्याची माहिती घेण्यासाठी. अष्टविनायक दर्शनची सुरुवात आपण थेऊरच्या चिंतामणी मंदिरापासून करणार आहोत. थेऊर गावात भीमा, मुळा आणि मुठा या 3 नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे. या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते. या मंदिराशी संबंधित अशी आख्यायिका देखील आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. प्राचीन काळी कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वाने जेवण खाऊ घातले होते. पण गणासुराला हा चिंतामणी नावाचा मणी हवा होता. पण कपिल मुनीने तो देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने तो बळजबरीने हिसकावून घेतला. त्यावेळी ऋषींनी गणपतीची प्रार्थना केली. श्री गणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले. श्री गणेशाने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले. ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. आता सकाळचे 6:30 वाजलेले असून श्री चिंतामणीचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय मोरगावच्या मोरेश्वराकडे. थेऊर ते मोरगाव उरुळी कांचन जेजुरी मार्गे साधारण 60 किलोमीटरचे अंतर आहे. अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या 2 शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे आपले लाडके दैवत गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती बाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो आणि समृद्धी देतो. आता आपण आलोय मोरगावच्या मोरेश्वर उर्फ मयुरेश्वर विनायक मंदिरामध्ये. मयुरेश्वर मंदिराच्या 4 कोपऱ्यांवर बुरुज आणि उंच दगडी भिंत आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगांचे प्रतीक मानले जाणारे 4 दरवाजेही येथे आहेत. येथे गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे आहे. येथील गणेश मूर्ती ही चतुर्भुज व त्रिनेत्री आहे. येथे नंदाचीही मूर्ती आहे. या ठिकाणी श्री गणेशाने सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा मोरावर स्वार होऊन वध केला असे सांगितले जाते, म्हणून त्यांना मयुरेश्वर म्हणतात. मोरावर बसलेल्या गणेशाने राक्षसाचा वध केला म्हणून याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात आणि त्या जागेला मोरगाव असे नाव पडले. मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय सिद्धटेकच्या सिद्धेश्वर मंदिराकडे. मोरगाव ते सिद्धटेक हे साधारण 60 किलोमीटर अंतर आहे. सिद्धिविनायक हे मंदिर भीमा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूने सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली असेही म्हटले जाते. विनायकाच्या कृपेने या ठिकाणी भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली. विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोठे मंदिर बांधले. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असेही म्हणतात. तेव्हापासून सिद्धटेक हे गणेशाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री गणेशाची सोंड उजव्या हाताला आहे. कालांतराने हे मंदिर नष्ट झाले होते, पण पेशव्यांच्या काळात हे मंदिर पुन्हा बांधण्यात आल्याची इतिहासात नोंद आहे. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय रांजणगावच्या महागणपतीकडे. सिद्धटेक ते रांजणगाव हे अंतर साधारण 80 किलोमीटर आहे. रांजणगावचे मंदिर हे 9व्या-10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती मोदकट या नावाने ओळखली जाते. प्राचीन काळी त्रिपुरासूर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले, पण महादेव हे त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर भगवान शंकरांनी श्री गणेशाची आराधना केली. ते आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवाने त्रिपुरासूरवर विजय मिळावा असा एक वर मागितला. तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले.
त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासूर यांच्यात प्रचंड युद्ध झाले. या युद्धामध्ये भगवान महादेवांनी त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली. म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती. मंदिराच्या आवारामध्ये खूप शांत असे वातावरण असून लहान मुलांना खेळण्यासाठी एक उद्यान देखील आहे. महागणपतीचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेण्यासाठी. रांजणगाव ते लेण्याद्री हे अंतर साधारण 80 किलोमीटर आहे. लेण्याद्री पर्वतावरील बौद्ध लेण्यांच्या जागेवर हे देऊळ बांधले आहे. या पर्वतावर 18 बौद्ध लेणी आहेत. त्यापैकी 8व्या लेणीमध्ये गिरिजात्मज विनायक मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कंपाऊंड बांधण्यात आले आहे. मंदिरात वर जाण्यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये असा चार्ज आकारला जातो. तसेच वयस्कर व्यक्तींनाही वरती जाण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. गिरिजात्मज म्हणजेच गिरिजाचा आत्मज म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र आणि म्हणजेच श्री गणेश होय. गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्षे तप केले. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईन आणि तुझ्या इच्छा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. पार्वतीने भाद्रपद चतुर्थीला गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. मूर्ती जिवंत झाली आणि पार्वतीपुढे पुत्र रूपात प्रकट झाली. गजाननाला 6 हात 3 डोळे आणि सुंदर शरीर होते. येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असून 3 बाजूला वेगवेगळ्या आकाराचे 20 निवास कक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जिना आहे. या लेणींचे नामांतर लेण्याद्री करण्यात आले. मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणी कोरण्यात आली त्यावेळी त्याचे नाव कपिचित बुद्ध लेणी असे होते. गिरिजात्मजाचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय ओझरच्या विघ्नेश्वराकडे. लेण्याद्री ते ओझर हे अंतर साधारण 15 किलोमीटर आहे. सकाळी 6ला थेऊरपासून सुरुवात करून त्यानंतर मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, लेण्याद्री आणि आता आपण आलोय ओझरमध्ये. ओझरमध्ये राहण्याची उत्तम सोय असून प्रति रूम 500 रुपये असा फक्त चार्ज आहे. या ठिकाणी संध्याकाळी 7:30 नंतर भक्तांच्या भोजनाची देखील सोय आहे. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनीचा छळ करत असतानाच याच ठिकाणी श्री गणेशाने त्याचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते. गजाननाच्या अफाट सामर्थ्यापुढे ज्यावेळी विघ्नासूर हरला, विघ्नेश्वराने शरणागती पत्करली, त्यावेळी विघ्नासूराने गणेशाला विनंती केली, तुझ्या नावामागे माझे नाव असावे. त्यावेळी गजानन म्हणाले, मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे. विघ्नेश्वर नावाचा जप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होते. विघ्नेश्वराच्या मंदिरा शेजारी भगवान श्रीरामाचे देखील एक मंदिर आहे. ओझरमध्ये रात्रीचं मुक्काम करून आता आपण निघालोय महाडच्या वरद विनायकचे दर्शन घेण्यासाठी. सकाळचे 6 वाजले असून ओझर ते महाड हे अंतर साधारण 140 किलोमीटर आहे. ओझरपासून महाडला जाण्यासाठी आपण निघालोय चाकण आंबेठाण मार्गे मुंबई पुणे हायवेने. थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री हे 6 गणपती पुणे जिल्ह्यामध्ये येत असून महाड आणि पाली हे गणपती रायगड जिल्ह्यामध्ये येतात. प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला.
मुलबाळ नसल्याने तो दुःखी होता. मग तो आपल्या राणीसह जंगलात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. तेव्हा राजाने घोर तपश्चर्या केली. त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाला. विनायकाच्या आशीर्वादाने त्यांना रुक्मागद नावाचा पुत्र झाला. काही काळाने रुक्मागद आणि मुकुंदा या दोघांना कृत्समत नावाचा मुलगा झाला. त्याने खूप तपश्चर्या आणि विनायकाची सेवा करून विनायकाला तुम्ही या वनात राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा असे सांगितले. ते वन म्हणजे आजचा महाड प्रदेश. परत विनायकाचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय पालीच्या बल्लाळेश्वराकडे. महाड ते पाली हे अंतर साधारण 40 किलोमीटर आहे. या मंदिराचे नाव बल्लाळ या गणेश भक्ताच्या नावावरून आहे. बल्लाळच्या आख्यायिकेबद्दल असे म्हटले जाते की या परम भक्ताला त्याच्या श्री गणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने गणेश मूर्तीसह जंगलात सोडले होते, जिथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता. यावर प्रसन्न होऊन श्री गणेशाने त्याला या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधले गेले. श्री गणेशाने जेव्हा बल्लाळला विचारले, तुला काय पाहिजे ते माग, तेव्हा बल्लाळ म्हणाला, तुम्ही नेहमी या ठिकाणी राहून तुमच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही भूमी श्री गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी. तेव्हा गणेश म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने सदैव वास करीन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराशेजारीच आपल्याला एक किल्ला पाहायला मिळतो, तो म्हणजे सरसगड. हाच तो किल्ला. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1400 फूट आहे. शास्त्रानुसार अष्टनाग दर्शन आपण ज्या ठिकाणापासून चालू करतो परत त्याच ठिकाणी परत दर्शनासाठी यावे लागते. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण पुन्हा निघाले थेऊरच्या चिंतामणी मंदिराकडे. पाली ते थेऊर हे अंतर साधारण 140 किलोमीटर आहे. अष्टनाग दर्शने आपण 2 ते 3 दिवसात पूर्ण कंप्लीट करू शकतो. अष्टनाग दर्शन केल्याने मन शांत आणि प्रसन्न होते.